की आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून वारंवार त्या ठिकाणी अर्ज करून उपोषण आंदोलन करून या मागणीला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो। आणि आपल्या समाजातील काही लोकांनी मुद्दामून अमुक दादांनी हे करून दिलं, तमुक दादांनी ते करून दिलं। मी त्या सगळ्या निर्लज्जांना सांगू इच्छितो, तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे, नाही मनाची तर जनाची तरी लाज वाटू द्या। चाळीसगाव शहरातील मुख्य ठिकाणी संत सेवालाल महाराज यांचा स्मारक व्हावा यासाठी अनेक दिवसापासून आपण सगळे गोरबंजारा समाज बांधव प्रत्यक्षात अप्रत्यक्षात ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी निवेदन असतील, उपोषण असतील, आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत आपण आपली ही मागणी पोहोचवली। आणि याचा परिणाम आज काल परवा आपण एक पत्र बघत असाल की चाळीसगाव नगर परिषद यांनी जळगाव वरिष्ठांकडे आपलं त्या ठिकाणी प्रस्तावाचा विचार करून आपल्या शहरात संत सेवालाल महाराज यांचा स्मारक व्हावा यासाठी प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून त्यांनी पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून एकंदरीत यासाठी आपल्या सगळ्या समाज बांधवांचं आणि त्या सगळ्या लोकांचं ज्यांनी आपल्या संत सेवालाल महाराज यांचा स्मारक शहरात व्हावा यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सगळ्यांनी मदत केली, त्यांचं मनापासून कौतुक, खूप खूप धन्यवाद। हा सगळा जो काय प्रकार घडलेला आहे तो सगळा आपल्या एकीमुळे घडलेला आहे। आम्ही गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी उपोषणाला देखील बसलेलो, त्यानंतर आम्ही त्या विषयी आपल्या समाजाच्या आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचा स्मारक व्हावा यासाठी धडक मोर्चा त्या ठिकाणी आपण चाळीसगाव येथील नगर परिषदेवर काढलेला। स्मरणपत्राच्या माध्यमातून देखील आपण त्या ठिकाणी त्यांना हे निवेदन दिलेला की आपण आमच्या मागणीचा विचार करावा। आणि म्हणून एकंदरीत आपल्या या मागणीला या ठिकाणी यश आलेला आहे असं आज आपण समजूया। परंतु गाफील राहून फायदा होणार नाही। जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण या लोकप्रतिनिधी आणि अन्य कोणाचंही कौतुक त्या ठिकाणी करणार नाही। यामुळे मला एक साधा आणि सरळ एक प्रश्न निर्माण या ठिकाणी होतोय की आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून वारंवार त्या ठिकाणी अर्ज करून उपोषण आंदोलन करून या मागणीला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो। आणि आपल्या समाजातील काही लोकांनी मुद्दामून एकाच्याच नावाने क्रेडिट देत आहे की या व्यक्तीमुळे शक्य झालं, अमुक दादांनी हे करून दिलं, तमुक दादांनी ते करून दिलं। मी त्या सगळ्या निर्लज्जांना सांगू इच्छितो, तुम्हाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे, नाही मनाची तर जनाची तरी लाज वाटू द्या। मूर्खांनो, ज्या समाज बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलन उपोषण केली त्यांना न क्रेडिट देता सगळं आणि सगळं एकाच व्यक्तीला देणं हे कितपत योग्य आहे? ठीक आहे, त्याही व्यक्तींचं त्यात काहीतरी योगदान असेल, म्हणजे याचा अर्थ असं झालं का की समाजाच्या अन्य लोकांनी त्यासाठी काही पाठपुरावा केला नाही, फक्त आणि फक्त त्यांनी बळजबरीने देऊन दिलं आहे? अरे नालायकांनो, थोडी लाज वाटू द्या। समाजाच्या प्रती तुमची भावना आणि सन्मान असू द्या। ज्या